नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ॲप्रॉन होल्डर्स या ॲप्रॉन होल्डर्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नीटचा पेपर लीक झाला आणि ते लीक झालेल्या पेपरपासून विद्यार्थ्यांचे कसे हाल होत आहेत आणि हे भारताचं भविष्य आहेत आणि या भारताच्या भविष्यासोबत हे काही बावळट लोक जे आहेत ते कशा प्रकारे जे आहेत ते खेळ खेळत आहेत. आणि खेळू द्या, दिवस प्रत्येकाचे येतात. उद्या हेच पेपर लीक झाल्यावर लागलेले जे विद्यार्थी आहेत, जे उद्या चलून डॉक्टर बनतील, तेच लोक ह्या पेपर फोडणाऱ्यांचा इलाज करतील. त्यावेळेस त्यांना सुद्धा छाती दुखली म्हणलं तर हे पायाचं जे आहे ते औषध देतील. सारख्याला सारखंच जे आहे ते भेटणार आहे. इथं जे आहेत ते डॉक्टर्स म्हणलं की लेजंड येतात आणि ह्या लेजंडच्या परीक्षेसोबत कधीच कोणी छेडछाड केली नाही पाहिजे आणि जो करेल तो 100% भुगतेल. तर याच्याबाबत आपण तर काल बोललेलोच आहोत, पण आज ह्याच्याबाबत बोलायचं नाही आपल्याला. आजचा नवीन टॉपिक घेतलेला आहे मी, ते म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन. आपलं ब्लड सर्क्युलेशनची सिरीज चालू आहे. त्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये आज आपल्याला काय बघायचं आहे, पूर्ण शरीरभर जे आहे ते रक्त कसं फिरत असते ह्याच्याबाबत आपल्याला जे आहे ते काही गोष्टी बघायच्यात. तर रक्त फिरणं म्हणजे काय, तर पूर्ण बॉडी, समजा तू गावाभर जर समज दिवसभर फिरत आहेस गावामध्ये, तर जे लोक आहेत तुला काय म्हणतात, मोकार म्हणतात. मोकार म्हणजे का, तू दिवसभर गावामध्ये फिरत असतास म्हणून तुला मोकार म्हणतात. पण हे जे रक्त आहे हे दिवसभर जे आहे ते आपल्या शरीरामध्ये फिरत असते म्हणून आपण त्याला काय म्हणतो, सर्क्युलेशन म्हणतो. का, कारण ते सर्कलमध्ये फिरत असते. आपल्या हृदयापासून फुफ्फुसाकडे जाते, लंग्सकडे जाते, लंग्सकडून जे आहे ते पुन्हा हृदयाकडे येते, हृदयाकडून पुन्हा हातपाय जे लोअर बॉडी पार्ट आहे तिथं जातं आणि पुन्हा तिथून हृदयाकडे येते. म्हणून जे आहे सर्कलमध्ये फिरत असते. म्हणून जे आहे रक्त जे आहे ते सर्कलमध्ये फिरत असते म्हणून त्याला जे आहे ते ब्लड सर्क्युलेशन म्हणतात. कारण की ब्लडला इंग्लिशमध्ये रक्त म्हणतात. सोपी गोष्ट आहे. तर आज आपण बघणार आहोत ब्लड जे आहे आपल्या जे हेल्दी ह्युमन्स असतात यांच्यामध्ये जे आहे ते 5 लिटर जे आहे रक्त असते प्रत्येकामध्ये. प्रत्येकाच्या ज्या बॉडीमध्ये जे आहे 5 लिटर जे आहे रक्त असते आणि ते जे रक्त आहे ते पूर्ण बॉडीभर जे आहे ते जे हार्ट आहे ते काय करत असते, पंप करत असते. लाईक अ मोटर प्रेझेंट इन द रिव्हर पंपिंग वॉटर फॉर द फार्मिंग पर्पज, लाईक दॅट. सो ब्लड सर्क्युलेशन मध्ये ब्लड हा एक इम्पॉर्टंट घटक आहे. आणि रक्त जे आहे ते लाल कलरचं काय आहे मी सांगतो. रक्तामध्ये जे आहे ते एक हिमोग्लोबिन नावाचा घटक असतो आणि त्या हिमोग्लोबिन पाशी जे आहे ते आयरन आहे. ते आयरन असल्यामुळे जे आहे त्या रक्ताला लाल कलर येतो. जसं की जे कॉक्रोच आहे, त्या कॉक्रोच जे आहे, कॉक्रोचच्या बॉडीमध्ये रक्त जे आहे ते लाल कलरचं नाहीये, ते जे आहे पांढरा आहे. ते आपण हिमोलिम्फ असं म्हणतो कारण की त्याच्या बॉडीमध्ये कसल्याही प्रकारचा हिमोग्लोबिन प्रेझेंट नाहीये. आपल्या बॉडीमध्ये जे आहे ते हिमोग्लोबिन प्रेझेंट आहे. हिमोग्लोबिन जे आहे ते ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ती वाढवत असते आरबीसीची. आरबीसीवर जे आहे ते हिमोग्लोबिन प्रेझेंट असतात. तर इथं आपल्याला काय बघायचे, हे तुम्हाला दिसतच असेल तरी मी सांगतो, हे हिमोग्लोबिन आहे आणि एक 15 ते 16 ग्राम हिमोग्लोबिन जे आहे ते प्रेझेंट असते 100 ml रक्तामध्ये. 100 ml ब्लडमध्ये 15 ते 16 ग्राम जे आहे हिमोग्लोबिन जे आहे ते प्रेझेंट असते. त्याच्यानंतर तुम्हाला बेसिक गोष्ट सांगायची झाली तर रक्त जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये 2-3 ठिकाणी बनत असते. ते बोन मॅरोमध्ये बनत असते. स्प्लीनमध्ये रक्त जे आहे ते बनत असते. लॉंग बोन म्हणजे फिमर, आपल्या गुडघ्याचा खालचं जे हाड आहे त्या हाडामध्ये, शेवटी हाडाचा जे शेवटचा पॉईंट आहे त्या शेवटच्या पॉईंटवर किंवा आपण एकदम शेवटच्या कोपऱ्याला म्हणू, त्या कोपऱ्याला मध्ये जे आहे ते रक्त बनत असते. तिथं जे आहे सेल्स असतात. तिथं जे आहे ते रेड कलरचे सेल्स जे आहेत प्रेझेंट असतात. तिथून कंटिन्युअसली जे आहे ते रक्त बनत असते आपल्या बॉडीमध्ये. आणि आपण आरबीसी कुठं डिस्ट्रॉय केल्या जातात किंवा हे जे रक्त बनायले हे कुठं ना कुठं तरी संपत असेल आपल्या बॉडीमध्ये. कारण की कंटिन्युअसली बनायले म्हटल्यावर बाहेर तर काही येत नाही, मग जात आहे कुठं, तर ते स्प्लीनमध्ये त्याचं ग्रेव यार्ड आहे. त्या स्प्लीनमध्ये जे आहे ते 120 दिवस आरबीसीचा कालावधी आहे. आरबीसी जे आहे 120 दिवसाच्या नंतर जे आरबीसी डिस्ट्रॉय केली जाते स्प्लीनमध्ये. तर इथं मला असं म्हणायचंय की जे रक्त आहे ते रक्त जे आहे ते फिरतंय कसं आपल्या बॉडीमध्ये, तर ते आपल्याला इथून बघायचंय. हे हृदय आहे. हृदयामध्ये जे आहे रक्त येते, जिथून बनलंय तिथून रक्त येते, म्हणजेच लॉंग बोन्स असतो तिथून रक्त येणार. हृदयामध्ये जे आहेत ते 4 कप्पे आहेत. हृदयामध्ये असे 4 कप्पे आहेत. आता इथं एक तुझ्या आईसाठी, एक पप्पासाठी, एक भावासाठी आणि एक कोणासाठी आहे हे तू सांगायचं. बरोबर, असं आहे का काही? असं काहीच नाही. तर हे जे आहे, हे जे 4 कप्पे आहेत ना, नाही तर मग तू म्हणायचा सर एक माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी. तर मग इथं बेस्ट फ्रेंड काय नसते माहिती आहे का. एकदा जर तुझा कारभार फिसकला किंवा एकदा जर तुझं एक लोभ खराब झाला तर तू गेला. मग त्याच्यामुळं निवडणारी व्यक्ती जी आहे ती एकनिष्ठ असावी, याच्यावरून समजून घे.
इथं हा हृदयाला जे आहे ते 4 कप्पे असतात, 1 2 3 4. वरचे जे कप्पे आहेत ना त्याला एट्रिया असं म्हणतात, एट्रिया. ह्या वरच्या कप्प्यांना एट्रिया म्हणतात आणि हे व्हेंट्रिकल्स. खालचे जे आहेत ते व्हेंट्रिकल्स असतात, खालचे जे आहेत ते व्हेंट्रिकल्स असतात आणि हे वरचे जे आहेत ते एट्रिया असतात, एट्रिया व्हेंट्रिकल्स. आता इथं काय होते माहिती आहे का, एट्रियामधून जे आहे, आता तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो त्याच्यावरून तुम्हाला कळेल की कोणत्या नसामध्ये कोणतं रक्त असते. तर आपल्या बॉडीमध्ये जे आहेत, आपल्या शरीरामध्ये ते काही नसा असतात, तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी नस आपल्या बॉडीमध्ये झालं तर आवर्ट आहे. आवर्टा जी आहे ती काय करते, रक्त हृदयापासून घेते आणि हृदयापासून म्हणजे आधी फुफ्फुसापासून रक्त हृदयात येते, हृदयात आलेलं रक्त पूर्ण बॉडीभर म्हणजे पायाकडे पाठवण्याचं काम जे आहे ते आवर्टाच्या माध्यमातून केलं जातं. आवर्टा सगळ्यात मोठी असते. तिथून जे आहे ते आर्टरी सुरू होतात, आर्टरीजच्या नंतर कॅपिलरीज असतात, कॅपिलरीजच्या नंतर आर्टेरिओल्स असतात. आर्टेरिओल्स हे जे आहे छोटे छोटे असतात. मग हे जे आहे असं नसाचं जे आहे डिस्ट्रीब्युशन आहे, छोट्या होत जातात ह्या बॉडीपर्यंत जाईपर्यंत आणि एकदम टिश्यूपर्यंत सेलपर्यंत गेल्यानंतर जे आहे तिथं त्या लेवलला जे ऑक्सिजनचं एक्सचेंज होते. आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजनचं 2 वेळेस एक्सचेंज होते, एक फुफ्फुसामध्ये आणि दुसरं सेलपाशी गेल्यानंतर, असं 2 वेळेस जे आहे आपल्या बॉडीमध्ये जे आहे ते ऑक्सिजन जे आहे ते एक्सचेंज केला जाते. त्याच्यानंतर मी होतो नसवर. जे आपल्या बॉडीमध्ये आर्टरीज आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिजन असलेलं रक्त असते आणि ज्या व्हेन्स आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिजन नसलेलं रक्त असते. म्हणजेच artery carries oxygenated blood and veins carries deoxygenated blood. बरोबर. त्याच्यानंतर काही एक्सेप्शन आहेत. सायन्स म्हणलं की एक्सेप्शन आलंच, सायन्स म्हणलं की एक्सेप्शन आलंच, सायन्स म्हणलं की काय आलं, एक्सेप्शन आलं 100%. त्याच्यानंतर मला म्हणायचे काय, तर मला असं म्हणायचंय की काही आर्टरी अशा सुद्धा आहेत की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन विरहित रक्त असते, जसं की पल्मुनरी आर्टरी. पल्मुनरी आर्टरी ही आर्टरी आहे जिच्यामध्ये ऑक्सिजन असलेलं रक्त असायला पाहिजे, पण पल्मुनरी आर्टरीमध्ये ऑक्सिजन नसलेलं रक्त आहे. आणि पल्मुनरी व्हेन्स, व्हेन्समध्ये ऑक्सिजन नसलेलं रक्त असायला पाहिजे, म्हणजे डिऑक्सिजिनेटेड ब्लड असायला पाहिजे. पण पल्मुनरी व्हेनमध्ये ऑक्सिजन असलेलं रक्त आहे, ऑक्सिजिनेटेड ब्लड जे आहे ते प्रेझेंट आहे पल्मुनरी व्हेनमध्ये. आता पल्मुनरी व्हेन कुठं असते, पल्मुनरी आर्टरी कुठं असते, मी तुम्हाला सांगतो. आपल्या बॉडीमध्ये 2 टाईपचं सर्क्युलेशन होते, एक पल्मुनरी सर्क्युलेशन होते, एक सिस्टमिक सर्क्युलेशन होते. पल्मुनरी सर्क्युलेशन म्हणजेच हृदयापासून रक्त फुफ्फुसाकडे जाणं. पल्मुनरी सर्क्युलेशन म्हणजे काय, हृदयाकडून रक्त फुफ्फुसाकडे जाणं आणि हे फुफ्फुसाकडून रक्त पुन्हा आता फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर लंग्समध्ये गेल्यानंतर ह्या रक्तामध्ये जे आहे ते काय केलं जाते, ऑक्सिजन मिसळला जाते. आपण जे श्वास घ्यायला त्या श्वासमध्ये ऑक्सिजन असते, ते ऑक्सिजन जे आहे इथं रक्तामध्ये जे आहे ते मिसळला जाते आणि मिसळल्यानंतर जे आहे हे इकडे जे आहे राईट चेंबरला, लेफ्ट चेंबरला, हृदयाच्या लेफ्ट चेंबरला इथं जे आहे ते पुन्हा रक्त जे आहे ते खाली आणलं जाते. आता हे वरी नेण्याचं काम जे करते ना, फुफ्फुसाकडे जे रक्त नेण्याचं काम करते ती आहे पल्मुनरी आर्टरी. पल्मुनरी आर्टरी, पल्मुनरी आर्टरी. आता आर्टरी म्हणलं की ऑक्सिजन असलेलं रक्त पाहिजे, पण ह्या पल्मुनरी आर्टरीमध्ये पॉइंट टू बी नोट, हे मुद्दा लिहून घ्या, परीक्षेला येऊ शकते. पल्मुनरी आर्टरीमध्ये ऑक्सिजन नसलेलं ब्लड आहे, म्हणजे डिऑक्सिजिनेटेड ब्लड आहे. अशा 2च नसा जे आहेत किंवा वेसल जे आहेत, ज्या आर्टरीज व्हेन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये एक्सेप्शनल आहेत. जे अम्बिलिकल कॉर्ड जे आहे तिथे एक एक्सेप्शन आहे, इथे एक. आता इथून फुफ्फुसापाशी लंग्समध्ये ऑक्सिजन मिसळल्यानंतर इथून रक्त जे आहे हृदयाच्या डाव्या चेंबरकडे आणलं जाते आणि या डाव्या चेंबरमध्ये आणण्याचं काम कोणाचं आहे, तर ते आहे पल्मुनरी व्हेन्स. आता नॉर्मली पल्मुनरी व्हेन्स म्हणलं किंवा व्हेन्स म्हणलं की त्याच्यामध्ये ऑक्सिजन विरहित रक्त असते, म्हणजे डिऑक्सिजिनेटेड ब्लड असते. पण ही पल्मुनरी व्हेन आहे, हिच्यामध्ये एक्सेप्शनली ऑक्सिजन असलेलं रक्त जे आहे ते प्रेझेंट आहे, पल्मुनरी व्हेन, राईट. त्याच्यानंतर हे खालचे जे आहेत ते व्हेंट्रिकल्स आहेत. हृदयाला 4 कप्पे आहेत, खालचे जे आहेत ते 2 व्हेंट्रिकल्स आहेत. हे जे व्हेंट्रिकल्स आहेत ह्यांचं काम काय आहे मी तुम्हाला ते सांगणार आहे. ह्युमन डायग्राम जर असेल ना तर ते जे आहे आपल्या अपोजिट मोजली जातात. आपण आता तुम्हाला ह्युमन आणि नॉन ह्युमन डायग्रामचा फरक सांगतो. आता इथं ह्युमन डायग्राम आहे, आता ह्युमन हृदय आहे, हे इथं माणसाचं हृदय आहे. हे हृदय जे आहे ना, आता माझी साईड कोणती आहे, माझी ही उजवी साईड आहे, ही डावी साईड आहे. पण हे जे हृदय आहे ना, ह्या हृदयाची ही डावी साईड आहे, ही उजवी साईड आहे, ही डावी साईड आहे, उजवी साईड आहे. म्हणजेच माझा हात उजवा आहे, हे डावा हात
माझा उजवा हात त्या साईडला चाललाय, डावा हात इकडच्या साईडला चाललाय, आणि हे जे आहे हे त्याच्या एकदम विरुद्ध असणार. कारण का, हे माणसाचं हृदय आहे. आणि समजा इथं माणसाच्या पेक्षा दुसरं कोणी असलं असतं किंवा दुसरी कोणती आकृती असली असती तर माझी उजवी साईड त्या आकृतीची उजवी साईड असली असती, माझी डावी साईड त्या डायग्रामची डावी साईड असली असती. पण इथं माझी जी राईट साईड आहे ती ह्युमन डायग्रामची लेफ्ट साईड असते. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ह्युमन आणि नॉन ह्युमन डायग्राम मध्ये. परत एकदा एक्सप्लेन करतो. राईट एट्रियापासून रक्त फुफ्फुसाकडे म्हणजेच लंग्सकडे जाते, पुन्हा लंग्सकडून लेफ्ट एट्रियाकडे येते, लेफ्ट एट्रियाकडे आल्यानंतर खाली व्हेंट्रिकल्सकडे जाते. हे जे आहे शेला आपण म्हणलं होतं हे पल्मोनरी व्हेनमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, आणि जे पल्मोनरी आर्टरी आहे त्याच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड जे आहे ते ब्लड प्रेझेंट आहे. ह्याच्यामध्ये जे आहे रक्त खाली येते आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये येते, आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये जे आहे ते आल्यानंतर काय करते माहिती आहे का, पूर्ण बॉडीमध्ये जे आहे ते पंप केलं जाते थ्रू दी आवरटा. इथं आल्यानंतर मग पूर्ण बॉडीला खाली रक्त जाते. इथं जे आहे एक्सचेंज होते, गॅसियस एक्सचेंज आपण म्हणतो, इथं आपण काय म्हणतो त्याला गॅसियस एक्सचेंज आहे तिथं टेक प्लेस आहे. आपल्या बॉडीमध्ये 2 ठिकाणी गॅसेसचे एक्सचेंज होते. एक पहिलं ठिकाण म्हणजे लंग्स, इथे एक गॅसेस एक्सचेंज होते, म्हणजे ऑक्सिजनचं जे आहे एक्सचेंज होते. ऑक्सिजन दिला जातो, कार्बन डायऑक्साईड घेतला जातो. इथं सुद्धा जे तसंच आहे, ऑक्सिजन दिला जातो, कार्बन डायऑक्साईड जे आहे ते घेतला जातो. आपल्या बॉडीमध्ये 2 वेळेस जे आहे गॅसेस एक्सचेंज होते, एक टिश्यू लेवलला होते, एक लंग्स लेवलला होते. तसंच आपल्या बॉडीमध्ये जे आहे ते 2 प्रकारचे सर्क्युलेशन मी तुम्हाला म्हणलं होतं. हे जे आहे रक्त फुफ्फुसाकडे चालले आणि फुफ्फुसाकडून हृदयात आले, हे जे सर्क्युलेशन आहे याला पल्मोनरी सर्क्युलेशन म्हणतात. पल्मोनरी सर्क्युलेशन म्हणतात. आणि रक्त जे आहे ह्या हृदयापासून बॉडीला आले आणि बॉडीपासून परत हृदयाकडे जायले, हे जे सर्क्युलेशन आहे ह्याला सिस्टेमिक सर्क्युलेशन म्हणतात. सिस्टेमिक सर्क्युलेशन म्हणतात. अशा प्रकारे जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये जे आहे ते रक्ताचं जे आहे ते फ्लो होते, आणि हे जे रक्त आहे हे आपल्या जिवंत राहण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण की हा मोस्ट इम्पॉर्टंट घटक म्हणजे जे आहे ते ऑक्सिजन कॅरी करत असतो. आणि हे जे कॅरिंग कॅपॅसिटी आहे, मला एक कुठेतरी वाचण्यात आलं होतं, जर RBCवर हिमोग्लोबिन नसायला का तर जवळपास पायाच्या बोटापर्यंत रक्त जायला 3 वर्ष लागतात म्हणा. म्हणजे एवढी त्याची जी आहे कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे जास्त आहे कोणाची, तर ती हिमोग्लोबिनची. आणि हिमोग्लोबिन प्रेझेंट कोणावर असते, RBCवर. हिमोग्लोबिनमुळे मग RBCला बी कसला कलर आलाय, लाल कलर आलाय. हृदयाला 4 कप्पे असतात, 2 एट्रिया 2 व्हेंट्रिकल्स असतात. आणि एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट आज इथं सांगतो, ही व्हेन आहे आणि ही आर्टरी आहे. आता आर्टरीचं काम काय आहे तुम्हाला कळालंच आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते घेऊन जाणं म्हणजेच हृदय जे आहे ते कंटिन्युअसली जे आहे ते ब्लड पंप करत असते. स्पीडनं ब्लड यायले, रक्त स्पीडने यायले त्या नसामध्ये, आणि तुम्ही तिथं जर काहीतरी अडथळा आणालात तर मग प्रॉब्लेम एक तर नसावर येणार नाही तर हृदयावर येणार, बरोबर. म्हणून जे आहे हे जे आर्टरी आहेत ना, ह्या आर्टरीमध्ये अशा झडपा नसतात बघा. झडपा म्हणजे आपण त्याला म्हणतो क्रॉस सेक्शन, किंवा आपण म्हणू शकतो एक अडथळे. ह्या आर्टरीमध्ये जे आहेत ना हे असे झडपा नाही आहेत, याच्यामध्ये अशा झडपा नाही आहेत. आणि ही जी व्हेन आहे ना, व्हेन कारण आर्टरीमध्ये झडपा का नाही आहेत, कारण की आर्टरीमध्ये प्रेशर जास्त आहे. ते प्रेशर जर आपण झडपा लावलं तर अजून वाढेल, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे आहेत ते प्रेझेंट नाही आहेत. आणि व्हेन्स जे आहेत त्या व्हेन्समध्ये झडपा प्रेझेंट आहेत. आणि जे आहेत सिम्पल यांचं काम काय माहिती आहे का व्हेन्समध्ये, तर जे आहे रक्त जे आहे पायाकडून, आता व्हेन्समध्ये प्रेशर कमी आहे, आर्टरीमध्ये जास्त आहे, पायाकडून रक्त हृदयाकडे आणायचे म्हणजे आपली बॉडी स्टँडिंग पोझिशनमध्ये आहे, रक्त वापस पण जाऊ शकते ना, तर मग ते वापस जाऊ नाही म्हणून त्याच्यामध्ये जे आहे ना त्याच्यामध्ये असं रक्त समोर रक्त गेलं ना हे इथं ब्लॉक केलं जाते. असं थोडं समोर रक्त गेलं की ब्लॉक केलं जाते. इथं जे आहेत ना झडपा, आपण ह्याला झडपा म्हणतो, ह्या झडपा ज्या आहेत त्या प्रेझेंट असतात. तर थांबू इथंच. हे एकदम बेसिक सेशन होतं. याच्यानंतर आपण अजून थोडं डीपमध्ये जाऊ, आणि हा जे चॅप्टर आहे तुम्हाला मी एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. एकही प्रश्न जे आहे तुमचा नीटमध्ये हुकणार नाही याच्यावर. जाता एवढंच म्हणतो, यूं ही नहीं टोकते लोग हमें क्योंकि हमारी मेहनत की चमक इनकी आँखों में खटकती है.